मुंबई महानगरपालिकेची मैदानं खाजगी संस्थांना दिली गेली होती असा आरोप काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी केला आहे। मुंबई महानगरपालिकेची मैदानं सुरक्षित आहेत का या मुद्द्यावर नारायण राणे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला, मात्र तो प्रस्ताव सभापतींनी फेटाळला। यावर बोलताना राणेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं। भाजपच्या मुंबई अध्यक्षांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला। त्यानंतर पालिकेची मैदानं परत ताब्यात घेतली। मात्र 27 जुलैला मातोश्रीवरच्या जेवणानंतर मुख्यमंत्र्यांनी मैदान पालिकेला संस्थांना परत द्यायची तयारी दाखवल्याकडे नारायण राणे यांनी लक्ष वेधलं। आशिष शेलार म्हणतात ही सगळी मैदानं ताब्यात घ्यावीत। लगेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महानगरपालिकेला आदेश देतात ते ही सगळी मैदानं उद्यानं संस्थांकडून काढून घ्यावीत आणि 125 जवळपास काढूनही घेतली। आणि त्यानंतर मातोश्रीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला डिनर झाला आणि लगेच 27 तारीखला एक भेट देण्यात आली, कारण शिवसेनेच्या नेत्यांचा वाढदिवस। त्या दिवस ऑर्डर काढली की परत संस्थांना ती मैदानाने उद्यानं देण्यात आली। एक तर मुख्यमंत्र्यांना त्यांनी राज्यघटनेचा भंग केला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।